अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, परवा आहे अमावस्या। अमावस्याला सुरुवात होते, तर अमावस्या दिवशी कोणकोणत्या सेवा कोणकोणते उपाय करायचे, कोणकोणत्या सेवा केल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात, त्याच पद्धतीने बघा, आपलं एखादं वाहन असेल, सतत दुर्घटना होत असेल तर त्या वाहन सुरक्षेसाठी कोणती सेवा करायची आहे, घरात जर भानामती झाली असेल, कर्णबाधा असेल किंवा वाईट शक्तींचा आपल्याला जर प्रभाव दिसत असेल तर यासाठी घराच्या सुरक्षेसाठी कोणती सेवा करायची, हे सगळं काही इन डिटेल मध्ये आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाहीये। सगळ्यात अगोदर तर बघा, अमावस्या ही 25 तारखेला लागते, म्हणजेच उद्या लागणार आहे। 24 तारखेला अमावस्या लागणार आहे सायंकाळी 7 वाजता। सायंकाळी 7 वाजता आहे। सायंकाळी 7 नंतर 25 तारखेला दुपारी 4 वाजून 2 मिनिटांपर्यंत अमावस्या असणार आहे। म्हणजे 25 तारखेला आपल्याला अमावस्याच्या ज्या काही सेवा आहेत त्या आपल्याला सेवा करायच्या आहेत। कोणाकोणाला काही कारणास्तव जर उद्या करायचे असतील तर उद्या करू शकतो, पण जी सूर्याने पाहिलेली आहे ती 25 तारखेची आहे, त्यामुळे 25 तारखेला आपली अमावस्या असणार आहे। बघा, या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत। सगळ्यात अगोदर तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, उठल्यानंतर आपली जी काही दिनचर्या आहे ती सगळी करायची आहे। पण पाण्यामध्ये मोठं खडं मीठ टाकायचं आहे, गोमूत्र टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे सगळे पाण्यात टाकून मग तुम्हाला फरशी पुसायची आहे, जेणेकरून आपल्या जमिनीवरती जे काही म्हणजे वाईट शक्ती किंवा निगेटिव्हिटी असेल ती नष्ट होण्यास मदत होते। आणि सायंटिफिकरित्या बघितलं तर जे काही जीव जंतू वगैरे आहेत ते मरतात, म्हणजे आपल्या घरात लहान मुलं असतात, रांगतात, खेळतात, खाली पडलेलं उचलून खातात, त्यामुळे ते सगळे काही जीव जंतू वगैरे असतील ते देखील नष्ट होतात। नंतर दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। उंबऱ्याला हळदीचं लेपन करायला अजिबात विसरायचं नाहीये, आवर्जून करायचं आहे। गोमूत्र घ्यायचं आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे, थोडंसं पाणी घ्यायचं आहे, ते मिक्स करायचं आहे आणि उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। उंबऱ्यावरती लक्ष्मीची पावलं काढायची आहेत, स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने, अशा पद्धतीने उंबऱ्याची पूजा करायची आहे। धूप दीप अगरबत्ती उंबऱ्याला दाखवायची आहे। ही झाली दुसरी सेवा। आता तिसरं काम काय करायचं बघा, आपल्या घरात जर आपल्याला वाटत असेल काहीतरी वाईट शक्तींचा प्रभाव आहे, निगेटिव्हिटी भरपूर आहे, काहीतरी करणी आहे, भानामती आहे, तर अशा वेळेस तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे। पिवळी मोहरी नसेल तर पांढरी मोहरी घेतली तरी देखील चालेल। तुमच्या जवळपासच्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी सहज उपलब्ध होऊन जाते। पिवळी मोहरी तुम्हाला सायंकाळच्या वेळेस ही सेवा करा, सकाळी करा चालेल, पण सायंकाळी केली प्रदोष काळात तर अतिशय उत्तम, पण तुम्ही सकाळी केलं तरी देखील चालणार आहे। बघा, पिवळी मोहरी तुमच्या हातात घ्यायची आहे आणि देवासमोर बसून तुम्हाला 11 वेळा काळ भैरवाष्टक बोलायचं आहे आणि 11 वेळा वल्गा सुत्तम बोलायचं आहे। आणि ही मोहरी जी अगरबत्ती आपण समोर लावलेली आहे त्याची जी रक्षा आहे ती त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि मिक्स करून सर्वत्र आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला थोडी थोडी मोहरी टाकायची आहे। टॉयलेट बाथरूम सोडून आपण प्रत्येक सर्वत्र कोपऱ्यामध्ये आपल्याला ही मोहरी टाकायची आहे। यामुळे काय होतं, घरामध्ये जे काही वाईट शक्ती आहेत, निगेटिव्हिटी आहे, कर्णीबाधा आहे, भानामध्ये आहे, सगळे नष्ट होते आणि यातून आपल्या घराचं संरक्षण होत असतं। त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे। भरपूर वेळा असा प्रश्न येतो की कोहळा बांधायचा आहे किंवा कोहळा, असोला नारळ किंवा गोरक्ष चिंच आम्ही ऐकलं आहे का बांधतात। बघा, यामुळे आपल्या घराचे कुठेतरी संरक्षण होतं। ज्या काही वाईट शक्ती आहेत, भानामती आहे, कर्णीबाधा आहे, जे आपल्या करू इच्छितात, आपण ज्यावेळेस आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती कोहळा बांधतो त्यावेळेस त्या ज्या शक्ती आतमध्ये येऊ इच्छितात त्या घराच्या आत येऊ शकत नाहीत, त्या तिथे नष्ट होतात। यासाठी आपल्याला घराच्या वरती, मुख्य दाराच्या वरती आपल्याला आतल्या साईडला कोहळा किंवा गोरक्ष चिंच किंवा असोला नारळ आपल्याला बांधायचा आहे। आता हा बांधताना काय करायचं, आता कोहळा जर बांधायचा असेल, जर त्या दिवशी तुम्ही आज उद्या कोहळा आणून ठेवायचा। कोहळा आणल्यानंतर तो स्वच्छ धुवायचा आहे, स्वच्छ धुतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, आपल्या देवघरासमोर बसायचं आहे, खाली एक वस्त्र अंतरा, त्याच्यावरती कोहळा ठेवा। कोहळ्यावरती एका साईडला स्वस्तिक आणि एका साईडला तुम्हाला ओम काढायचा आहे आणि आपलं जे काजळ आहे त्या काळ्या शाईने किंवा काजळाने तुम्हाला इकडून असे एक एक रेष वाढायचे आहे। कशासाठी? दुष्ट शक्तींपासून संरक्षण होण्यासाठी। नंतर कोहळ्याची पूजा करायची आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत आणि जो लाल रंगाचा ब्लाउज पीस असेल, लाल रंगाचा ब्लाउज पीस घ्यायचा आहे। तुम्हाला त्या ब्लाउज पीस वरती तुम्हाला थोडासा अक्षता, हळदी कुंकू ठेवायचा आहे, हळकुंड ठेवायचं आहे आणि संरक्षण पुडी, जर केंद्रात गेला तर संरक्षण पुडी देखील मिळते, नाही भेटली तर हळकुंड, त्याच पद्धतीने थोड्याशा अक्षता, हळकुंड नसेल तरी चालेल पण अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे, तो नारळ व्यवस्थित बांधायचा आहे। त्या नारळावरती सेवा करायची आहेत। अगोदर
सेवा कोणकोणत्या करायच्या ते देखील तुम्हाला मी सांगते। पहिलं सगळ्यात अगोदर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ तुम्हाला करायची आहे। नंतर श्री दत्त महाराजांचा आपल्या जो शाबरी मंत्र आहे, जो बीज मंत्र आहे, दत्त महाराजांचा जो बीज मंत्र आहे त्याची एक माळ करायची आहे। नंतर जो शाबरी मंत्र आहे त्याची एक माळ करायची आहे। नंतर नवनाथांचा जो मंत्र आहे तो 11 वेळा बोलायचा आहे। काळभैरवाष्टक 11 वेळा बोलायचा आहे। वळगा सुत्तम 11 वेळा बोलायचं आहे। आणि हे सगळं लाल रंगाच्या कपड्यात संरक्षण पुढीसही तुम्हाला बांधायचं आहे बघा। आणि हा नारळ बांधल्यानंतर या सगळ्या सेवा करून या सगळ्या सेवा झाल्यानंतर तो कोहळा असेल, सोला नारळ असेल किंवा गोरक्ष चिंच असेल, ती एकदम अभिमंत्रित झालेली असते। आपल्या घराला वाईट शक्तीपासून, करणी बाधेपासून, भानामंतीपासून आपलं संरक्षण करत असते। आपल्या घरामध्ये कोणतं संकट येणार असेल तर ते तिथेच नष्ट होत असतं। त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या सेवा अगोदर करायचं, नुसतं आणायचं, स्वस्तिक वगैरे काढायचं आणि बांधायचा असं नका करू। सेवा करा, अभिमंत्रित करा आणि मग बांधा तो। बघा, जर आपल्या घरामध्ये वाईट शक्ती असेल, कर्णीबाधा असेल किंवा काही वाईट शक्तींचा, निगेटिव्हिटीचा जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये असर असेल तर जो असला नारळ घातलेला आहे, बांधलेला असला तर तो नारळ सडतो बघा, त्याच्यातून पाणी पडू लागतं। किंवा जो आपण कोहळा बांधतो तो देखील नासल्यागत होतो, तो देखील गळू लागतो, पाणी गळू लागतं। अशा वेळेस शनिवारच्या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की बाबा खराब झालेला आहे, पाणी पडत आहे, तुम्ही शनिवारी दुसरा असला नारळ किंवा कोहळा किंवा गोरक्ष चिंच तुम्ही जे बांधणार आहात ते आणायचं आहे आणि शनिवारी ते वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ते सोडून द्यायचं आहे आणि नवीन कोहळ्यावरती परत सेवा करायची, परत तो शनिवारच्या दिवशी तुम्हाला बांधायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे। तुम्हाला कळलंच असेल कोहळा आता कशा पद्धतीने अभिमंत्रित करायचा, कशा पद्धतीने बांधायचा आणि खराब झाला तर काय करायचं। शनिवारी तुम्हाला बदलायचा आहे जर खराब झाला तर। त्याच पद्धतीने बघा, एखादी व्यक्ती सतत आपल्या घरामध्ये आजारी पडत असते, म्हणजे किती जरी उपचार केले, किती जरी दवाखाने केले तर तिच्या आजारपणातून त्याला काही मुक्तता मिळत नसते। किंवा घर आपलं व्यवस्थित, घरामध्ये सारखी रखरख असते, शांतता नसते, दुकान असतं आपलं, एखादा बिझनेस आपण टाकलेला असतो तो व्यवस्थित चालत नसतो, ठप्प पडण्याच्या मार्गावरती आलेला आहे। अशा वेळेस काय करायचं, एक पाण्याने भरलेला चांगला नारळ घ्यायचा आहे तुम्हाला। नारळावरती कोरड्या शेंदुराने तुम्हाला त्रिशूल बनवायचं आहे। नारळावरती कोरड्या सेंदुराने तुम्हाला त्रिशूळ बनवायचं आहे आणि ते तुम्हाला आजारी व्यक्तीवरून उतरवायचं असेल तर आजारी, किंवा घरावरतून, किंवा तुम्हाला दुकानावरतून, तुम्हाला जे काही करायचं आहे त्याच्यावरून तुम्हाला 7 वेळा श्री स्वामी समर्थ असं म्हणून उतरवायचं आहे। आणि बाहेर गेल्यानंतर अशा जाग्यावर टाकून द्यायचं आहे जिथे कोणाचा पाय पडणार नाही, जिथे कोणी ओलांडणार नाही। कारण बघा, आपले संकट आपण बाहेर जावं म्हणून हे सगळे उपाय करत असतो आणि तो नारळ कोणी ओलांडला तर त्याच्या मागे ते सगळे लागत असतं। त्यामुळे कोणाचं वाईट होईल या हेतूने कधीच कोणतीच सेवा किंवा कोणताच उपाय करायचा नाही। अशा पद्धतीने तुम्ही उतारा करा, नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये, आजारी व्यक्तीमध्ये किंवा दुकानावरती तुम्हाला फरक पडलेला दिसू लागेल। जर तुम्हाला घरावरतून पण उतरायचं आहे, आजारी व्यक्तीवर पण उतरायचं आहे तर नारळ वेगवेगळे घ्यावे लागतील। त्याच पद्धतीने बघा, वाहन सुरक्षा, कधी कधी असं होतं एखादं वाहन असतं आपल्या घरामध्ये, सतत अपघात होत असतात, सतत काहीतरी पडत असतं किंवा सतत काम निघत असतं त्या गाडीचं, काही आपल्याला कळत नसतं। अशा वेळेस वाहन सुरक्षा साठी आपण कोणती सेवा करायची तर बघा, तुम्हाला एक नारळ पाण्याने भरलेला घ्यायचा आहे। सायंकाळच्या वेळेस तुम्हाला किंवा दिवसभरात कधीही तुम्ही करा, गाडी चालू करायची, 4 व्हीलर असो 2 व्हीलर असो, गाडी चालू ठेवायचीच आहे। गाडी बंद करून कोणती सेवा करत नाही, गाडी चालूच ठेवायची आहे, वाहन चालू ठेवायचं। नारळाचा 7 वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला 7 वेळा उतारा करायचा आहे। नारळ तिथेच फोडायचा आहे जमिनीवरती, 7 वेळा उतरवायचा, श्री स्वामी समर्थ म्हणून तिथेच फोडायचा आणि पहिल्यात अगोदर हात पाय धुवायचे, लगेच घरात जायचं, पिवळी मोहरी किंवा पांढरी मोहरी घ्यायची, त्याच्यावरती तुम्हाला 11 वेळा वल्गा सुक्त बोलायचं आहे आणि पिवळी मोहरी जी आहे ती पिवळ्या कपडा एक छोटासा घ्यायचा, पिवळ्या कपड्यात पिवळ्या धाग्यानेच तुम्हाला ती बांधायची आहे। आणि जे इंजिन आहे आपलं, 2 व्हीलरचं असो 4 व्हीलरचं असो, जे इंजिन आहे त्या इंजिनच्या जवळ तारेने तुम्हाला ती पोटली बांधून ठेवायची आहे। असं केल्यामुळे आपल्या वाहनाची सुरक्षा होते, अपघात टळतात, जास्तीचं काही प्रत्येक वेळेस जे काम निघत असतं ते काम निघत नाही। त्यामुळे आवर्जून ही वाहन सुरक्षेसाठी तुम्ही ही सेवा करू शकता। अशा पद्धतीने या छोट्या छोट्या सेवा आहेत, उपाय आहेत, ते आवर्जून करायचे बघा। आपण दरवेळेस अमावस्या पौर्णिमा आली की वेगवेगळे उपाय तापाय तुम्हाला सांगत असते मी, पण हे जोपर्यंत तुम्ही उपाय करणार नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही। आता बघा, भरपूर जण कर्पूर होम देखील करतात। कर्पूर होमला बघा, आपल्याला असा नारळ एक घ्यायचा आहे, नारळावरती तुम्हाला कापूर ठेवायचा आहे, भीमसेनी कापूरच ठेवायचा आहे। आता भीमसेनी नाही मग साधा ठेवला चालेल का, काही हरकत नाही, पण भीमसेनी कापरामध्ये निगेटिव्हिटी नष्ट करण्याचा व माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची शक्ती त्या भीमसेनी कापरामध्ये असते, म्हणून भीमसेनी कापरा वापरायचा। एक कापूर जाळला,
तुम्हाला एक कापराची वडी 7 वड्या घ्यायच्या आहेत, छोटे छोटे घ्या चालेल, भीमसेनी कापूरच्या मोठ्या वड्या येतात, छोट्या छोट्या वड्या घ्या 7, एक कापूर संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ, अशा एकावर एक संपली संपत आली की दुसरी संपत आली की तिसरी, अशा पद्धतीने 7 कापूर जळेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार तुम्हाला करायचा आहे. ज्यावेळेस तुमचा 7 वेळा म्हणजे कापूरवड्या संपतील त्यावेळेस हा नारळ तसाच ठेवून द्यायचा आहे. जर काही कारणास्तव त्याला तडा गेला किंवा नारळ फुटला काही झालं तर तो नारळ पाण्यात सोडून द्यायचा आहे आणि दुसऱ्या नारळावरती सेवा करायची आहे. पहिल्या पौर्णिमेला किंवा पहिल्या अमावस्याला तुम्ही सेवा सुरुवात केली तरी हे अमावस्या ते त्या अमावस्या तुम्हाला रोज सेवा करायची कंटिन्यू. जी पुढच्या अमावस्या येणार पुढच्या महिन्यातली त्या अमावस्याला तुम्हाला नारळ बदलायचा आहे. त्याच्या आधीमध्ये जर नारळ तडा वगैरे गेला तर तुम्ही दुसरा नारळ घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला कर्पूर होम देखील करायचा आहे. कर्पूर होमच्या बद्दल जरा डिटेलमध्येच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थित समजून घेता येईल कशा पद्धतीने हा करायचा आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.